फार्मवरती ऑपरेशनची पूर्ण कामं बघतो. आमची जमीन ही चढ उताराची असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी वाल वगैरे रात्रीचं जाणं येणं थोडं अवघड होतं आणि मोटरसायकल पण जाऊ शकत नाही अशा ठिकाणी वाल वगैरे असल्यामुळं. आणि रात्रीचे मुलं जायला वगैरे कंटाळा करतात किंवा झोपल्यानंतर उठत नसायची, लाईटीनं झटका वगैरे मारला तर परत चालू करत नसायची. अशा बऱ्याचशा अडचणीमुळं आमची सुरुवातीला क्रॉपची ग्रोथ एकदम एकसारखी होईना गेली होती. त्यानंतर आम्ही मग 5 वर्षापूर्वी अवनिजल कंपनीचं ॲटोमेशन बसवलं. त्याच्यानंतर मग आम्हाला जसं पाहिजे तसं व्हॅल्यूम बेस म्हणा किंवा टाईम बेस आम्ही आता सध्या इरिगेशन करतो. त्यामध्ये फर्टिलायझर असं म्हणा किंवा स्लरी वगैरे ते टाईमली झाडांना मिळते. त्यामुळं झाडाची ग्रोथ एकदम व्यवस्थित होत आहे सध्या. आणि बाकीच्या इरिगेशनच्या संदर्भात ज्या अगोदर चुका होत होत्या त्या आता चुका दुरुस्त झाल्यामुळे झाडाची एकसारखी वाढ, तसेच क्वालिटीमध्ये फरक आणि रेग्युलर झाडाला पाणी मिळणे किंवा एकसारखं पाणी मिळाल्यामुळं झाडाची ग्रोथ आता एकदम व्यवस्थित चालू आहे. अवनिजल हे सिस्टम फोनवरती ऑपरेटर त्यांचं एक ॲप आहे. त्या ॲपवरती आपण वाल वगैरे त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो, त्याचं टायमिंग वगैरे चेंज करू शकतो किंवा व्हॅल्यूम बेस चेंज करू शकतो. आणि आपल्याला फार्मवरती पण जायची गरज नाही, घरी बसल्या आपण मोबाईलवरती सगळं ते ऑपरेट करू शकतो. ऑटोमेशन चालू असताना आम्हाला त्याचा मेसेज फोनवरती मेसेज आल्यामुळं मोटार चालू झाली अथवा न झाली, वाल चालू झाला न झाला, ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली फोनवरती माहीत पडतात. आणि त्यामुळे रात्रीचे उठणे किंवा लेबरवरती विश्वास ठेवणे, चालू केली न केली ते ह्याच्या अगोदर तर आम्हाला सर्व लक्ष ठेवावं लागायचं की रात्रीचं त्यांनी चालू केले असेल की नाही, वाल फिरवला असेल की नाही, पाणी दिलं असेल की नाही, खत दिलं असेल की नाही, असं खूप मनामध्ये शंका यायच्या. आणि आता हे एकदम आम्ही बिनधास्तपणे ॲटोमेशनवरती प्रोग्राम केल्यामुळं ती सर्व झाडांना व्यवस्थित सध्या जात आहे. लय भारी सिस्टीम आहे. डोक्याचा ताण गेला, रात्री जायचं पाण्याचं बघायचं ते गुडघे दुखायचे. पण आता ह्या कंपनीमुळं आमची चांगली सोय झाली.